मी शिवानी. जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं की वाळवणाचा पहिला पदार्थ तर तयार झालाय. मग म्हटलं उपवासाचे पदार्थ आधी बनवून घेऊ. वेफर्स बनवायचे होते, मग मी बाजारातून बटाटे आणले आणि त्याला स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली. मग आम्ही सर्वांनीच मिळून त्याची कापं करून घेतली स्लायसरच्या मदतीने आणि रात्रभर त्याला तुरटीच्या पाण्यात भिजत ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गरम पाण्यात मीठ टाकून बटाट्याची कापं उकडून घेतली आणि त्याला अंगणात वाळायला टाकलं. नंतर सकाळी लवकरच करायचं असतं, पण आमच्याकडनं 5-2 मिनिट थोडं लेट झालं कारण सोबत स्वयंपाक पण बनवायचा होता. ते कॅमेरामॅन माझ्यासोबत जोक करत होते की मी त्यांच्यासोबत, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला तर वाटलं होतं 6 किलो बटाट्याचे चिप्स जरा कमीच होतील, पण भरपूर झाले. आम्हाला वर्षभर तर नक्कीच टिकतील. टाकत असताना एवढं कडकडीत ऊन होतं की पापडसोबत आम्ही पण सुकून जाऊ. मात्र या माशा, त्यांना कुठून वास लागला माहिती नाही, कपड्याने झाकून दिलं आणि आज आम्ही 0 वेस्ट चिप्स बनवतोय कारण बटाट्याची सालांपासून पण आम्ही चिप्स बनवले. त्यालाही रात्रभर तुरटीच्या पाण्यात भिजून उकडून वाळवलं आणि वाळवल्यानंतर चिप्स असे काहीसे दिसत होते. मी त्याचा क्रंच ऐका. एवढा व्हिडिओ बघितलाय तर फॉलो सबस्क्राईब करून टाका. चिप्स वाळल्यानंतर आम्ही तळून बघितले कारण नवीन नवीन खाण्याची एक्साइटमेंट पण जरा जास्त असते ना. चिप्सपेक्षा साल जास्त टेस्टी लागत होते आणि त्यात जर मीठ मिरची टाकली तर आहा हा.